अपघात घडवून जीव घेण्याच्या कटाचा आरोप अमरावतीमध्ये बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अपघात भासवून भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार येथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. गुन्हे दाखल केले आहेत. परिणामी बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखीन एका व्यक्तीवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आमदार प्रवीण तायडे यांनी त्यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांच्यावर रस्ते अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तक्रार आणि पेन ड्राईव्हच्या प्राथमिक तपासानंतर चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर चांदूर बाजारसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.